नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. तर नक्कीच पावसाळी अधिवेशन चालू आहे लोकसभेचं. अत्यंत म्हणजे व्यस्त असतानाही सुद्धा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. खूप धन्यवाद त्यांचे. आणि सर, यावेळेस जे आहे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये यावेळेस सर्वात महत्वाचे मुद्दे काय मांडणार आहात तुम्ही? नाही तर महत्वाचे मुद्दे म्हणजे आता मी मांडण्याचा विषय ना, तर आमच्या जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनची उत्तर आम्हाला मंत्र्याला द्यायची असतात. तर सरकारच्या वतीनं आता जी आपली 8 बिलं आहेत त्या 8 बिलावर चर्चा होणार आहे. पण आता हा गोंधळ मात्र हा रोज सुरू आहे. कालपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि नीटच्या एक्झाममध्ये झालेला जो घोटाळा आहे किंवा पेपर लीकचं जे प्रकरण आहे त्यात सिरियस आहे आणि त्यामध्ये जे जे लोक सापडलेले आहेत त्या सगळ्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका आमच्या सरकारची आहे. आज आमच्या NDAच्या सगळ्या मेंबर ऑफ पार्लमेंटची मीटिंग आज बालयोगीच्या सभागृहात होती आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि अशा पद्धतीची पेपर फुटी होणं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत यासाठी केंद्राने आणि राज्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या राज्यात एक्झाम असते त्या ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण होता. तर त्या संबंधामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि युवा लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. म्हणून 2014 मध्ये त्या नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे. त्यामुळे ते युवकांच्या विरोधामध्ये आहेत असा विषय बिलकुल नाही आहे. पण कालचं जे आंदोलन होतं ते आंदोलन आपले जे दिपके जे आहेत ते आपले महाराष्ट्रातले आहेत, औरंगाबादचे, संभाजीनगरचे आहेत, अमेरिकेमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांची मागणी जी आहे ती मागणी अशी पेपर फुटी होऊ नये या मताशी आम्ही सहमत आहोत. पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. तर हे काय तर सोल्युशन नाही आहे. तर अशा पेपर फुटीची प्रकरणं होऊ नये यासाठी सरकारने काय करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचे मुद्दे मांडून सरकारसोबत चर्चा केली पाहिजे आणि आंदोलन केलं पाहिजे. आम्ही आंदोलनं केलेली आहेत, आम्ही लाट्या खाल्लेल्या आहेत, आम्ही ते जेलमध्ये गेलेलो आहोत. ज्यावेळेला मर्यादेच्या पलीकडे आंदोलन करते पुढे जातात त्यावेळेला पोलिसांना ॲक्शन घ्यावी लागते. पोलिसावरती आरोप होतातच यांनी लाठीमार केला. तर आता आम्ही सुद्धा आंदोलन केलेले आहे. त्यामुळं आता पार्लमेंटला घेराव घालण्याचं आंदोलन होतच होतं. ते त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि रेल मंत्रालयापर्यंत त्यांना येण्याची परवानगी देण्यात आली होती. पण रेल मंत्रालयाच्या पुढे पार्लमेंटचं गेटच आहे पुढे. तर तिकडे जाण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आपल्या आंदोलकांनी केला त्यावेळेला पोलिसांनी लाठीमार केलेला आहे. तर त्यामुळे याचा अर्थ त्याचं आम्ही समर्थन करतोय असं नाही. सर, जंतर मंतरवर सुद्धा लाठी चार्ज झाला आणि आसू आणि नळकंड्या फोडण्यात आल्या. विशेष सांगायचं म्हणजे जंतर मंतरच्या बाहेर जेव्हा तरुण आले तर परिस्थिती अशी गंभीर होती की अश्रुधुराच्या नरकांड्या जे सोडल्या आणि तरुणांवर आणि तरुणींवर जो म्हणजे लाठीचार्ज केला तर त्यामध्ये अनेक तरुण जखमी झाले. 15, 16, 17, 18 वर्षाचे ते तरुणी नाही. असं व्हायला तर नको होतं. परंतु आता ते एकदम मॉब त्या ठिकाणी तो एकदम आंदोलन करते, एकदम जोशामध्ये होते आणि त्या ठिकाणी पार्लमेंटच्या आजूबाजूला काहीतरी होणं औचित्य धरणं होणं बरोबर नव्हतं आणि त्यामुळे आता पोलिसांनी काय नळकांड्या फोडलेल्या आहेत, काय लाठीचार्ज केलेला आहे जसं सगळ्यांनी बघितलेलंच आहे. त्याची चौकशी होईल. जर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल. पण अभिजित दिपके जे आहेत ते त्यांची मागणी आहे की जे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहेत केंद्रीय त्यांनी राजीनामा द्यावा. आम्ही जोपर्यंत ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं सुरूच राहणार. ठीक आहे. तर आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आंदोलन किती दिवस आम्ही तर नामांतरासाठी 17 वर्ष आंदोलन केलेलं आहे. बरोबर. पण आता कुठल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून काय कधी कुठल्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेत असताना नाही आहे. आणि आज काँग्रेसचे लोक म्हणतात की बाबा हे लाठीचार्ज झाला पण त्यांच्या काळामध्ये आमच्यावर अनेक वेळेला लाठीचार्ज झालेला आहे.
आमच्या आंदोलनात नरकांड्या फोडलेले आहेत, आम्हाला ते जेलमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळं ठीक आहे. तर या संबंधामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जो विषय आहे, तर तो विषय आता त्यांचा आग्रह आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. मी अगोदरच सांगितलं की इथं सोल्युशन नाही आहे. राजीनामा दिल्यानंतर काय हा प्रश्न मी मिटणार असं अजिबात नाही आहे. आणि अनेक वेळेला समाजामध्ये ज्या अशा चुकीच्या लोकांची जी प्रवृत्ती आहे किंवा ब्लॅकमेल करण्याची सवय आहे, तर आता अशा लोकांना आवरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जास्त लोक मिळालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना पकडलेलं आहे. तर यांना कशी कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी एखादा नवीन कायदा याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लाखो विद्यार्थी एक्झामला बसतात आणि त्यामध्ये त्यांना एवढी अडचण होते, त्याने एवढा अभ्यास केलेला असतो आणि अचानक पेपर फुटला की एक्झाम पुढे ढकलावी लागते. त्यामुळं तरुणांचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळं असं होऊ नये यासाठी काहीतरी नवीन कायदा करण्याची आवश्यकता आहे असं माझं व्यक्तिगत मत एक आहे. नवीन प्रश्न येतो. संपूर्ण देशातल्या बौद्धांची एक तुमच्या कडून एक अपेक्षा आहे, संपूर्ण बौद्धाची, की महाबोधी महाविहार हे तुमच्या कारकिर्दीमध्ये मुक्त व्हावं. आणि एक म्हणजे याला जोडून तो प्रश्न आहे, प्रधानमंत्री जेव्हा नागपूरला आलेले होते आणि दीक्षाभूमीला जेव्हा त्यांनी भेट दिलेली होती, तर तिथे हा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी होकार सुद्धा दिलेला होता की मी प्रयत्न करेन म्हणून. हा, तर ते आता तो बिहार असेंब्लीचा कायदा आहे, तो 1949चा तो बिहार असेंब्लीने केलेला कायदा आहे. आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, तर त्या ठिकाणी जो बोधिवृक्ष होता, त्या बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, बुद्धिझमची निर्मिती झाली. जगामध्ये हा संदेश विश्व शांतीचा गेला. आणि मेडिटेशन जे आहे ते मेडिटेशन हे बुद्धाच्या काळापासून आलेलं आहे. शांतीचा संदेश त्यामध्ये आहे, समतेचा संदेश त्यामध्ये आहे. तर आता ते महाबोधी महाविहार जे आहे ते 1800 मला साल आठवत नाही, परंतु जे अनागारिक नावाचे मध्य श्रीलंकेचे आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. तर त्यामध्ये आता ज्यावेळेला 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालेलं आहे, त्याच्या अगोदरचा कायदा आहे. आणि तो कायदा असा आहे की त्यामध्ये जे 4 लोक बौद्ध, 4 लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचा अध्यक्ष, अशा पद्धतीचे तो कायदा आहे. तर त्या कायदा हा बदलावा यासाठी मी पंतप्रधानांना भेटलेलो आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री असताना त्यांनाही मी भेटलेलो आहे, गव्हर्नरना भेटलेलो आहे. आंदोलनकर्ते जे बसले होते 4-5 महिने, त्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. आणि आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे, आपल्या बौद्धांनी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं आमच्या पक्षाची आणि माझी स्वतःची मागणी ही आहे की आमच्या ट्रस्टमध्ये इतर धर्मियांची आवश्यकता नाही. कारण इतरांच्या धर्माच्या ट्रस्टमध्ये आम्हाला काय जाण्याची आवश्यकता नाही आहे. पण फक्त ते ज्या पद्धतीनं राम मंदिराचा विषय जो आहे, एक तर आता बिहार सरकारने निर्णय घ्यावा. मी लवकरच पटण्याला जाणार आहे. नवीन मुख्यमंत्री सम्राट चौधरी आहे, त्यांच्याशी मला चर्चा करायची आहे. पण हा विषय सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं अयोध्यामधल्या राम मंदिराचा विषय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने सोडवलेला आहे, तर त्या पद्धतीनं जर कोर्टाने फक्त एवढंच आहे त्या ठिकाणी 8 मेंबर बौद्ध घ्यावेत आणि चेअरमन कलेक्टर असतील तर काय हरकत नाही, पण सगळे मेंबर त्या ठिकाणी बौद्ध असावे, अशा पद्धतीची मागणी आहे. आणि कोर्टाने जर त्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं आणि जर निकाल आला तर फार आनंदाची गोष्ट आहे. मग त्यामध्ये काही अडचण फारशी येणार नाही आहे. त्यामुळं सध्या विषय कोर्टामध्ये आहे आणि सरकारच्या हातामध्ये, राज्य सरकारच्या हातामध्ये आहे. त्यामुळं पाहूया आता काय होतं ते. त्यामुळं ते लवकर व्हावं अशी आमची मागणी आहे, आमचा प्रयत्न आहे. महाबोधी महाविहार हा प्रश्न तर तुम्ही असताना
तुम्ही हाताळू शकता हा प्रश्न आणि लवकरात लवकर याला मार्गी सुद्धा लावू शकता? तेच आमचा प्रयत्न तर चालू आहे. म्हणजे आता मी इथे सत्तेमध्ये आहे, मोदी साहेबांचे माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, बरं. समाजाच्या भावना त्यांच्या कानावर एकदा मी घातलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्याशी एकदा मी भेटेन. त्यामुळं त्यांनी जर बिहार गव्हर्नमेंटला सांगितलं तर हा विषय मी टोकू शकतो. त्यापेक्षा कोर्टाकडूनही जर झालं तर त्याच्यापेक्षा ते उत्तम आहे, कारण तसा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. उपवर्गीकरणासंदर्भात कारण महाराष्ट्रामध्ये आता उपवर्गीकरणावर वादळ उठलेला आहे आणि कसं बोललं जात आहे, एकीकडे म्हणजे भावभावांमध्ये भांडण आणि होतही आहे तसं. हो, तसं होतंही. आणि आपल्या भावभावांमध्ये भांडण सुद्धा तयार झाले. मुंबईच्या राजू थेटेवर हमला सुद्धा झाला, म्हणजे मातंग आणि महारामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे असं व्हायला नको. 59 प्रजाती आहेत, त्यापैकी 58 जाती वेगळ्या झाल्या आणि एक महार जातीला वेगळं करण्यात आलं, असा एक हे झालेला आहे. वेगळं कुणी केलेलं नाही, वेगळं करण्याचा विषय नाही आहे. त्यामध्ये आता तो मातंग समाजाला असं वाटतं की रिझर्वेशनचा फायदा बौद्ध समाजाला जास्त झालेला आहे. ती गोष्ट खरी आहे, कारण बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त असल्यामुळं बौद्ध समाजाला त्याचा फायदा झालेला आहे. आणि मातंग समाजाला होऊ नये असं नाही. आता रिपब्लिकन पक्ष म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की रिपब्लिकन पक्ष फक्त एकट्या महार समाजाचा बाबा होता कामा नये, तर त्यामध्ये सगळ्या दलितांना, आदिवासींना, ओबीसीना, जनरल कॅटेगरीना सगळ्यांना आणलं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांची होती. त्यामुळे आता एकतर RPL असं बाबा वाटतं की हा काय वाद करण्याचा विषय अजिबात नाही आहे. मातंग समाजाला फायदा व्हावा ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी मातंग समाजामध्ये शिक्षण कसं वाढेल यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न होणं आवश्यक आहे. त्यामुळं आणि मग आता जर कॅटेगरायझेशन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ज्या राज्यांना करायचं आहे त्यांनी करावं, आणि मातंग समाजाची अनेक वर्षाची मागणी होती बाबासाहेब गोखलेंपासून, आणि त्यामुळं आता एकतर मातंग समाजाला वाटतंय बाबा आम्हालाही फायदा मिळावा, तर त्यामध्ये बौद्धांचा काही त्यांना विरोध आहे असं नाही आहे. परंतु आता यामध्ये आमची भूमिका अशी आहे की कोणावर अन्याय होऊ नये. त्यामुळं एकतर बौद्धांचं प्रमाण जे आहे ते 9% पर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे. 13% जे दलित आहे त्यामध्ये बाकीचे 4% आहे. तर जर कॅटेगरायझेशन करायचं असेल तर त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना ते रिझर्वेशन द्यावं. त्यामुळं जर असं झालं तर काय फारशी अडचण येणार नाही. त्यामुळं प्रत्येक जातीला ती जागा मिळेली आणि त्या जातीमध्ये ती जागा जर काही कॅन्डिडेट नसेल तर ती वरच्या जातीला मिळाली पाहिजे. समजा बौद्ध नंबर 1ला आहे, मातंग नंबर 2ला आहे, चर्मकार ढोर समाज 3 नंबरला आहे. तर मग आता समजा आपल्या ढोर समाजाला त्या ठिकाणी जागा कॅन्डिडेट मिळाला नाही तर ज्या 2 समाजामध्ये ज्यांच्याकडे मिळेल त्यांचा तो घेतला पाहिजे. शेड्यूल कास्टची जागा शेड्यूल कास्टला ठेवली पाहिजे. पण अजून सर स्पष्ट नाही झालं, बदर समितीचा रिपोर्ट जो आहे तो समोर नाही आला, म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय आहे अजून कोणालाच माहित नाही. हा, तर त्यामध्ये काय आहे अजून काही माहिती नाही. पण जे लोकांच्या ज्या मुलाखती घेतलेल्या आहे त्यांचं म्हणणं जे ऐकलेलं आहे सगळ्या बौद्धांचं, मातंग समाज, चर्मकार समाज, तर त्याच्यामध्ये त्याचा जो उल्लेख आहे तो त्यामध्ये येईल. आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले की कोणावर अन्याय होता का कामा नये. त्यामुळं बौद्ध समाजाचं जे कॅटेगरायझेशन नको असं जे म्हणणं आहे ते ठीक आहे, आमच्यामध्ये फूट नको अशी भावना त्याच्यामध्ये आहे सुद्धा. पण जरी कॅटेगरायझेशन झालं तरी बौद्धांचा त्यामध्ये फार नुकसान होईल असं नाही, कारण बौद्धांचं पर्सेंटेज हे जास्त आहे सर्व जातींपेक्षा आणि त्याप्रमाणे त्यांना त्यांचा हिस्सा मिळणारच आहे. त्यामुळे बघूया आता काय रिपोर्ट आता त्या कमिटीचा काय आहे आणि लोकांच्या सगळ्या भावना ऐकल्यानंतर काय निकाल येतोय. पण कोणावर अन्याय होणार नाही यासाठी माझा प्रयत्न नक्की राहणार आहे. सर, अधिवेशनामध्ये एक शीघ्र कवी, शेवटचा प्रश्न, एक शीघ्र कवी म्हणून तुमचं नाव खूप आहे, यावेळेस एखादी कविता शेवटची बस.
नाही, कविता एकत्रीकरणावर रिपब्लिकन हा. पार्टी ऑफ इंडिया तो महत्त्वाचा एकत्रीकरण प्रश्न झालं आहे. पाहिजे, यावर एखादी म्हणजे तुमची कविता, आता एकत्रीकरण कारण समाज विखुरलेला आहे आणि तुमच्यावर लक्ष ठेवून आहे समाज की एक तुम्हीच करू शकता एकत्रीकरणाचं एक आव्हान. नाही ना, तर एकत्रीकरणाबद्दल आता असं आहे की जोपर्यंत आमचे प्रकाश आंबेडकर जी जोपर्यंत या मुद्द्याला ते संमती देत नाही तोपर्यंत ऐक्य काय होणं अशक्य आहे. आणि ऐक्य झालेली ती ऐक्य टिकत नाहीत आणि न टिकण्याच्या मागे कार्यकर्ते जे आहे ते सुद्धा जबाबदार आहे. एकदा ऐक्य झालं तर ते कोणी एखादा फुटला तर त्याच्यासोबत कोणी न जाता कामा नये. आता आपलं जे ऐक्य आहे ते ऐक्य झालं आणि पुन्हा फुटलं, नंतर आणि परत ऐक्य झालं, त्यावेळेला आपले चार खासदार झाले. आलेले होते. आणि पहिल्या वेळेला 90 मध्ये झालेल्या ऐक्याच्या वेळेला जर प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे आणि आम्ही सगळे एकत्र जर असतो तर कदाचित आम्हाला सत्तेमध्ये 20-25% सहभाग वाटा मिळाला मिळाला. आणि आमचे 10-12 मंत्री होऊ शकले असते त्यावेळेला. त्यावेळेला माझं या लोकांनी ऐकलं नाही आणि त्यावेळेला नुकसान झालं आपलं. तर त्यानंतर मग आता आपले कोण आमदारी निवडून येत नाही आहेत आणि पण त्यावेळेला आमदार आपले निवडून जर 30-40 जागा ते दिल्या असत्या तर 20-25 आपले आमदार निवडून आले असते. त्यामधले 10-12 मंत्री होऊ शकले असते, महामंडळ मिळाली असती आणि ती कंटिन्युटी पुढे झाली असती. चालू राहिले. ते तसं पुढं राहिलं नाही. पण ठीक आहे. तर आता जे म्हणजे ऐक्याच्या संबंधात आता एखादी कविता यावरच. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होणार आहे, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होणार आहे, पण त्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकरांवर जाणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तर ऐक्य होऊ शकेल. त्यामुळं लोकांची मात्र पूर्णपणे भावना आहे. पण त्यांच्या भावना असल्या तरी सुद्धा जोपर्यंत नेते तयार होत नाही आहे तोपर्यंत काय असं ते होणार नाही आहे. आणि आता माझ्या पाठीशी कार्यकर्ते आहेत, म्हणजे संपूर्ण देशामधले लोक मला रोज 10-12 स्टेटचे लोक भेटतात. त्यामुळं आज मी इथं आहे. त्यामुळं ठीक आहे, आपण आलात आणि आपण माझे इंटरव्ह्यू घेतलेले आहे. थोडा वेळ अपुरा आहे, पण आपल्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. निश्चितच. तर हे होते केंद्रीय मंत्री रामदास आठवले सर. त्यांनी वेळातून वेळ काढून आमच्या या दोन्ही चॅनलला मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर. आणि जय भीम, नमो बुद्धाय. बघत राहा WH न्यूज IBM TV. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे मी तुम्हाला दिलेला आहे माझा वेळ काढून, मी तुम्हाला वेळ दिलेला आहे माझा वेळ काढून, कारण मी तुमच्या समोर आलेलो आहे काँग्रेस सरकार पाडून. खूप छान अशी कविता त्यांनी सादर केलेली आहे. सरतेशेवटी तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि पुन्हा तुमची एक मुलाखत अशीच आमच्या चॅनलला द्याल अशी अपेक्षा आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय. वा, जय भीम, नमो बुद्धाय. चला चला सर.